नमस्कार. इतिहासात ना काही लढाया फक्त आकड्यांवर नाही तर शौर्यावर लढल्या जातात. आज आपण अशाच एका अविश्वसनीय संघर्षाची गोष्ट पाहणार आहोत. एका बाजूला सम्राट अकबराचं अफाट साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला एकटा उभा असलेला मेवाडचा स्वाभिमान महाराणा प्रताप. जरा विचार करा, साल होतं 1576, हळदीघाटीचं मैदान. एका बाजूला अकबराची तब्बल 80,000 सैनिकांची फौज आणि त्यांच्यासमोर उभे होते महाराणा प्रताप, फक्त 15,000 सैनिकांसोबत. म्हणजे जवळपास एकाच्या विरुद्ध 5 सैनिक. हे आकडे ऐकल्यावर तर कुणालाही वाटेल की निकाल तर आधीच लागलाय, बरोबर ना? पण थांबा, इतिहास इतका सोपा नसतो. म्हणूनच तर आजचा आपला मुख्य प्रश्न आहे की या अशक्य वाटणाऱ्या लढाईत खरंच जिंकलं कोण? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला इतिहासाच्या पानात जरा खोलवर जाऊया. तर सुरुवात करूया अशक्य लढाईने. सगळ्यात आधी, ही लढाई झालीच का? हा काही फक्त जमिनीचा तुकडा मिळवण्यासाठीचा वाद नव्हता, अजिबात नाही. हा होता 2 वेगवेगळ्या विचारसरणींमधला संघर्ष. एका बाजूला होते सम्राट अकबर, ज्यांना संपूर्ण भारत एक करायचा होता, मग तो मुत्सद्देगिरीने असो किंवा तलवारीच्या जोरावर. आणि दुसऱ्या बाजूला होते महाराणा प्रताप. त्यांच्यासाठी मेवाडचं स्वातंत्र्य हेच सगळं काही होतं. गुलामगिरी कोणत्याही परिस्थितीत नाही, हा त्यांचा ठाम निश्चय होता. आणि हो, या संघर्षाला एक महत्त्वाचं भौगोलिक कारणही होतं. विचार करा, मेवाड कुठे होतं? बरोबर दिल्ली आणि गुजरातच्या बंदरांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर. म्हणजेच ज्याला हा मार्ग मिळाला तो व्यापारावर नियंत्रण ठेवणार. त्यामुळे अकबरासाठी मेवाड जिंकणं हे फक्त राजकीय नाही तर आर्थिकदृष्ट्याही खूप गरजेचं होतं. आणि असं नाही की अकबरानं थेट युद्धच पुकारलं. त्यानं युद्ध टाळण्यासाठी खूप प्रयत्न केले. 1-2 नाही तर तब्बल 8 वेळा त्यानं वाटाघाटीसाठी माणसं पाठवली. असं म्हणतात की त्यानं प्रतापांना अर्धा भारत देण्याची ऑफर दिली होती, फक्त एका अटीवर, मुघलांची सत्ता मान्य करा. पण प्रतापांचं उत्तर प्रत्येक वेळी एकच होतं, नाही. तर मग जेव्हा बोलणी फिसकटते तेव्हा तलवारीच बोलतात. आता पाहूया एका साम्राज्याविरुद्ध एका राजाचा लढा. एका विशाल साम्राज्यासमोर हा स्वाभिमानी राजा कसा उभा राहिला. प्रताप फक्त शूर नव्हते, ते एक हुशार सेनापती होते. त्यांनी एक जबरदस्त मास्टर प्लॅन बनवला. स्टेप 1, मुघल सैन्याला हळदी घाटीच्या अरुंद खिंडीत येऊ द्या. स्टेप 2, त्या अरुंद जागेत त्यांची लाखोंची फौज आणि मोठमोठ्या तोफा काहीच कामाच्या राहणार नाहीत. आणि स्टेप 3, जी सगळ्यात महत्त्वाची होती, डोंगरात राहणाऱ्या स्थानिक भिल्ल जमातींच्या मदतीने त्यांच्यावर गनिमी काव्याने हल्ला करायचा. आणि प्रत्यक्ष रणांगणावर त्यांच्या शौर्याची काय गोष्ट सांगाली. एक प्रसिद्ध किस्सा आहे. मुघल सेनापती बहलोल खान त्यांच्या समोर आला. प्रतापांनी तलवारीचा एकच वार केला आणि तो वार इतका जबरदस्त होता की बहलोल खान आणि त्याचा घोडा दोघांचेही 2 तुकडे झाले. विचार करा काय ताकद असेल ती. पुढचा भाग आहे निष्ठा आणि त्यागाचा. कारण हे युद्ध फक्त तलवारीने किंवा डोक्याने लढलं गेलं नाही, ते लढलं गेलं होतं निष्ठेने. अशा अविश्वसनीय स्वामीभक्तीने ज्याच्या कथा ऐकून आजही अंगावर काटा येतो. आणि यातलं पहिलं नाव येतं चेतक. चेतक हा फक्त एक घोडा नव्हता, तो प्रतापांचा साथी होता, मित्र होता. तो इतका बुद्धिमान होता की लढाईत शत्रूच्या हत्तींना घाबरवण्यासाठी त्याच्या तोंडावर एक बनावट सोंड लावली जायची. कमाल आहे ना? हळदीघाटीच्या त्या निर्णायक क्षणी जेव्हा प्रताप शत्रूंनी घेरले गेले होते तेव्हा चेतक गंभीर जखमी झाला. त्याचा एक पाय अक्षरशः कापला गेला होता. पण तरीही तो थांबला नाही. आपल्या स्वामीला पाठीवर घेऊन तो मैलोमैल धावत सुटला. इतकंच नाही तर पाठलाग करणाऱ्या सैन्यापासून वाचवण्यासाठी त्याने तब्बल 28 फुटांची एक दरी एका उडीत ओलांडली आणि प्रतापांना सुरक्षित ठिकाणी पोचवूनच त्याने आपले प्राण सोडले. निष्ठेची अशीच एक दुसरी अविश्वसनीय कथा आहे रामप्रसाद नावाच्या हत्तीची. प्रतापांचा प्रिय हत्ती. हळदीघाटीच्या युद्धात त्याने एकट्याने धुमाकूळ घातला होता. मुघलांचे अनेक हत्ती त्याने मारले होते, पण अखेर त्याला मुघलांनी पकडलंच. अकबराला त्या हत्तीचं महत्त्व कळलं होतं. त्याने रामप्रसादला आपल्या सैन्यात सामील करून घ्यायचं ठरवलं. त्याचं नाव बदलून पीर ठेवलं. त्याला सर्वोत्तम खायला प्यायला दिलं. सगळं केलं फक्त त्याचं मन जिंकण्यासाठी. पण त्या स्वाभिमानी प्राण्याने काय केलं असेल? त्याने तब्बल 28 दिवस अन्नपाण्याला स्पर्शही केला नाही. आपल्या स्वामीपासून वेगळं होण्याचं दुःख तो सहन करू शकला नाही. त्याने उपाशी राहून प्राण सोडले, पण शत्रूची सेवा स्वीकारली नाही. आणि प्रताप फक्त शूरच नव्हते तर त्यांचं चारित्र्यही तितकंच मोठं होतं. एक प्रसंग आहे, त्यांचा मुलगा अमर सिंग याने मुघल सेनापती अब्दुल रहीम खान ए खानाच्या कुटुंबातील स्त्रियांना बंदी बनवलं. जेव्हा हे प्रतापांना कळलं तेव्हा ते खूप संतापले.
त्यांनी तात्काळ त्या स्त्रियांना सन्मानाने परत पाठवण्याचा आदेश दिला, कारण शत्रू जरी असला तरी त्यांच्या बायका मुलांचा अपमान करणं हे त्यांच्या तत्वांच्या विरोधात होतं. पुढचा भाग, निष्ठेच्या पलीकडे. तर ही जी निष्ठा होती ती फक्त चेतक आणि रामप्रसाद पुरती नव्हती, ती संपूर्ण मेवाडमध्ये भिनली होती. आणि म्हणूनच अनेकांना जे वाटतं की हळदीघाटीच्या लढाईत सगळं संपलं, ते खरं नाही. खरं तर ती तर एका मोठ्या संघर्षाची सुरुवात होती. हे बघा, 1576 हळदीगाठीची लढाई झाली. त्यानंतर प्रतापांनी हार नाही मानली. त्यांनी गनिमी काव्याने लढा सुरूच ठेवला. मग आलं 1582 साल, दिवेरची लढाई, ज्यात प्रतापांना एक मोठा विजय मिळाला. अखेर अकबरालाही कळलं की हे सोपं नाही आणि त्याने आपलं लक्ष मेवाडवरून दुसरीकडे वळवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 1597 जेव्हा प्रतापांचं निधन झालं तेव्हा चित्तोडगड वगळता जवळजवळ सगळा मेवाड त्यांनी परत जिंकला होता. आणि आता एक सगळ्यात मोठा पुरावा, या संपूर्ण संघर्षाच्या काळात मेवाडमध्ये जे चलन म्हणजे जी नाणी वापरात होती त्यावर कोणाचं नाव होतं माहीत आहे? अकबराचं नाही, तर महाराणा प्रतापांचं. यापेक्षा मोठं सार्वभौमत्वाचं प्रतीक काय असू शकतं? ठीक आहे, तर युद्ध कधीच संपलं नव्हतं. मग एक प्रश्न मनात येतो की जर हे सगळं खरं आहे तर मग आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अनेकदा वेगळी कहाणी का सांगितली जाते? चला, काही गोष्टी स्पष्ट करूया. एक गैरसमज आहे की प्रताप रणांगणातून पळून गेले. नाही, ती पळ काढणं नव्हतं, ती एक रणनीती होती, एक धोरणात्मक माघार होती. दुसरा गैरसमज, अकबराने मेवाड जिंकलं. नाही, मेवाड कधीही पूर्णपणे अकबराच्या अधीन गेलं नाही. आणि तिसरा, हळदीघाटीत युद्ध संपलं. अजिबात नाही. हा संघर्ष त्यानंतर पुढची 20 वर्ष चालू होता. आणि या सगळ्यावर शिक्कामोर्तब कोण करतंय माहितीये? स्वतः त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू सम्राट अकबर. असं म्हणतात की जेव्हा प्रतापांच्या मृत्यूची बातमी अकबरापर्यंत पोचली तेव्हा तो म्हणाला होता, हा एकमेव राजा होता ज्याने माझं सार्वभौमत्व कधीच स्वीकारलं नाही. त्यानं आपलं डोकं कधीच झुकवलं नाही. मला या गोष्टीचं दुःख आहे की मी त्याला कधीच हरवू शकलो नाही. इतिहासाचं पुनर्लेखन. अकबराचे हे शब्दच पुरेसे आहेत, नाही का? जेव्हा तुमचा कट्टर शत्रूच मान्य करतो की तो तुम्हाला हरवू शकला नाही, तेव्हा इतिहासाच्या पुस्तकात काहीही लिहिलेलं असो, आपल्याला पुन्हा एकदा विचार करायलाच लागतो. आणि हेच आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन येतं. असं म्हणतात की इतिहास नेहमी जिंकणारे लिहितात. पण मग त्या लढाईचं काय, जिथे विजय नक्की कोणाचा झाला हेच ठरवणं कठीण आहे? कदाचित खरा विजय हा रणांगणावर मिळवलेल्या जमिनीच्या तुकड्याचा नसतो, तर आपल्या तत्वांसाठी, आपल्या स्वाभिमानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत न झुकण्यात असतो.